हे चकली. आता त्याच्यात टाकायचं तेल. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आता मी ना चकली बनवत आहे. हे बघा चकली तळून झाल्या. आज बनणार आहे सगळ्यांची फेवरेट चकली. चकलीचं तांदूळ भाजायचे आहे. तांदूळ भाजून घ्यायचे. एवढे भाजायचे तांदूळ. आता आपण चकलीची तयारी करत आहोत. हा हात बघ चटके बघ काय बसतात. कांदा भाजतो. भाजून झाले भाजा. हा आता काढायचं. हे बघा तांदूळ भाजून झाले. उडदाची डाळ टाकली आता भाजायला. मला सांग आता तांदूळ किती किलो घेतले चकलीला? 6 वाट्या. 6 वाट्या तांदूळ. उडदाची डाळ 2 वाट्या. ही बघा तांदूळ आणि उडदाची डाळ. तांदूळ 6 वाट्या आणि उडदाची डाळ 2 वाट्या. मुगाची डाळ भाजायची. ही बघा ही पण 2 वाट्या. 6 वाट्या तांदूळ, 2 वाटी उडदाची डाळ आणि ही मुगाची 2 वाट्या. मुगाची डाळ झाली. ही बघा मिक्स केली त्यात भाजून. चण्याची डाळ ही बघा ही पण 2 वाट्या आहेत. 2 वाट्या आहेत. आता ती भाजणार आणि त्याच्यामध्ये टाकणार. लाल होईपर्यंत भाजायची. लाल मस्त खरपूस भाजायची. कसे भाजले? खरपूस नवीन शब्द. खरपूस भाज. चण्याची डाळ भाजून झाली. ही बघा चण्याची डाळ मिक्स केली. हे बघा 1 वाटी साबुदाणे. परत एकदा सांगते. 6 वाटी तांदूळ, 2 वाटी उडदाची डाळ, 2 वाटी चण्याची डाळ, 2 वाटी मुगाची डाळ. हे बघा 1 वाटी साबुदाणा आहे. ते भाजत आहे. साबुदाणे भाजून झाले. त्याच्यात मिक्स केले. आता पोहे. आपले जाडे पोहे. हे जाडे पोहे आहेत. ते 1 वाटी घ्यायचे. ते भाजायचे. झाले पोहे. हे बघा साबुदाणे आणि पोहे भाजून टाकले. जिरं. आता जिरं भाजायचं. हे बघा जिरं मिक्स केलं याच्यात. पोहे 1 वाटी होती आणि साबू तांदूळ 1 वाटी. हे बघा आता मी काय घेतलं. लवंग, धने आणि काळी मिरी. हे 2-2 चमचे घ्यायचे. लवंग, धने आणि काळी मिरी. हे आता भाजायचे. आणि हे चकलीचं माप आहे ना ते महत्वाचं असतं. हो बिघडतं. ही चक्की दळायला देणार. पीठ आहे चकलीचं. चक्की तो दळून आणलं पीठ. ते डाळी आणि दळून आणल्या. 100 ग्राम तीळ. ओवा तरी 50 ग्राम. जेवढा चांगला चवीला लागेल तेवढा घाला. आणि मीठ चवीपुरता. मसाला आपला कुठला कोकणी मालवणी मसाला. तिखट पाहिजे तर तिखट करा. कमी तिखट पाहिजे तर कमी टाका. हळद. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. ओके. हे बघा तेल गरम करत ठेवलंय. मिक्स झालं. आता त्याच्यात टाकायचं तेल. हे बघा तेल कडकडीत. ते का टाकावं लागतं तेल? खुसखुशीत होण्यासाठी. आता ह्याच्यात हे सगळं घ्यायचं मिक्स करून आणि गरम पाण्याने पीठ मळायचं. याच्यात पाणी गरम कडकडीत होतं.
ओतलं हा म्हणजे ते सगळं तेल मिक्स केलंस, तेल नंतर पाणी टाकलंस थोडस, हा हा 2-3 पेले, हा 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 आणि मग ते थंड व्हायला ठेवून दिलंस हा. जरा वेळ, हा हा आणि कारण आता मळायचं. एवढं पीठ असतं ते मळायला जमत नाही, नाही. गरम गरम असतं म्हणून. गरम पाणी आहे हो, ना हे? गरम आहे. हा गरम पाणीच वापरायचं, आधी पण गरम पाणीच घेतलेलं. हो आणि त्याचे गोळे करून घ्यायचे, असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजे ते साच्यात भरायला. हा पाण्याचं प्रमाण मिमन काय नाही नाही, नाही नाही जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसंच. हा बरोबर. ते आता मिक्स करते आणि गोळा बनवते. हे असं मळून हे बघा इथे असे गोळे करून ठेवले, रोल करून ठेवलेत ना. आता ते साच्यात भरायला बरे पडतील ना. ह्याच्यामध्ये पाणी ऍड करत गेलीस ना फक्त? हा थोडं थोडं पाणी लावत गेले. सुकलं नाही ना पाहिजे, मग ह्याच्यावर असं झाकण टाकून ठेवायचं. हा मळून घ्यायचं परत असलं पीठ. हा हे भांडं घ्यायचं, असं तेल लावायचं सगळीभर. ह्याच्यात पाती भरली आधी, तेल लावून मग ह्याच्यात भरायचं, असं करायचं. हे झालं आता भांड्यात भरणं आपलं, है ना. पीठ कसं भरायचं हे बघा. आता मी ना चकली बनवत आहे. ही बघा. चकली बनवायची, लवकर होती. ही बघा माझी चकली. कढईत एकच चकली राहील. हा ही बघा मी बनवली चकली. अगं काय करते, चकलोबा करते काय? एवढा मोठा. हे असं साईडला ना चिटकवायचं. हा पहिलं पण चिकटवायचं आणि शेवटचे पण चिटकवायचं. ही बरोबर साईज लावायची है ना. तरी मोठीच आहे. बघा चकल्या तळत आहे आणि इथे झाले. हे बघा चकली तळून झाल्या. तुमची आमची सगळ्यांची फेवरेट चकली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.